काँग्रेस तपडे नाही सगळे ते सळी सगळी दिसायला गेली लोंबळून सगळी पडली 8 दिवस। म्हापसा मार्केट वाठारांतल्या भाजी मार्केट भागात आशिल्ल्या एका बिल्डिंगेचो कॉन्क्रिटाचो भाग अचानक कोसळ्ळो। सदर घटना फातोडे पाऱ्यार घडिल्ल्यान सुदैवान कोणाक दुखापत जाली ना। मात थोडशी खंय हांगा विक्रेता बसतात, लोकांचे येवस सुरू असता म्हूण थंयचे लोक सांगतात। ह्या घटनेक लागून लोकांच्या मनात भिरांत निर्माण जाल्या। ही बिल्डिंग खंय तरी धोकादायक स्थितीन आशिल्ल्यान संबंधित प्रशासनान ताची दखल घेवची म्हूण लोक मागतात। पावसान ही बिल्डिंग अशीच उरली जाल्यार कितेंय मोठी दुर्घटना जावं येता म्हूण लोक उलयतात। सकाळी 5 सुमार पडलेलं आणि दुकान खोलले त्याला बघितलं तर ते सगळं पडलेलं होतं। तेव्हा पडलेलं होतं म्हणजे सकाळी पडलोय। काय काँक्रीटचे तुकडे पडले काय? काँक्रीट तुकडे नाही सगळे ते सळी सगळी दिसायला गेली लोंबळून सगळी पडली 8 दिवस। लोंबून खालती पडली होती, खराब झाली। स्क्रॅप झाली, लूज झाली। खालती कोण बसतंय का विकायला? काय खालती कोण बसतंय विकायला? काल एवढं कोण बसत नव्हतं। काल नव्हतं आणि एरवी कधीतरी बसते कोण बसतंय। डेंजरस आहे डोक्यावर, लोक येतात जातात इथून। मेन कसे पब्लिक आहे, पब्लिक आहे, पब्लिक कोण पण येते, कोण पण कोणतरी काहीतरी घेतलं तर डोक्यावर पण पब्लिक चालूच असते इथं। पब्लिक जास्तीच असतं, तुम्हाला माहिती आहे। त्यांना पडले का राष्ट्रीय पडले त्यांना पण खबर ना मारायचे कोणी कोण मारले सगळे सापाकडे फातर पडले होते। ओके सगळे फातर काढून फार उडलेले सारण बिरण मारून तुम्ही ओके किती वडले काँक्रीट पीस पडलेले? ओके किती पिड्यार झालं होईल? सिमेंट किती पिड्यार झालं होईल? नाही हे बिल्डिंगचे सिमेंट पिड्यार झाला। ओके आणि ऑपोजिट किती हात त्याचा पडलेलो? सांगा बी पडलेलो तो किती पडलेलो? ओके तो रात्रीत पडला। हांगा सर बसता कोण रे तुम्ही? हांगा सर 2 जण बसता आणि हे केन्ना राती पडला? ओके कितले डेंजर आसा? समज आता तुम्ही बसतात बिन आणि तकलेर पडले जाल्यार हा डेंजर आसा। नमस्कार, परत एक लेटेस्ट अपडेट घेऊन तुमच्या समोर सध्याक हांव पावलो आसा। सध्याक आम्ही पावल्या म्हापसा मार्केटान। म्हापसा जे व्हेजिटेबल मार्केट आसा त्याच्या कुशीक एक बिल्डिंग आसा। त्या बिल्डिंगेचे काही कॉन्क्रिटाचे जे पीस आसात पळय ते सकाळी फुडें फातोडेर खंय हांगासर सकाळ पडले कोसळून। हांगासर सध्या इतले डेंजरस आसा की हांगासर व्हेजिटेबल मार्केट आसा, जाय तो लोक जो आसा हो म्हापसा मार्केटान आपलो वेपार घेवपा खातीर येता, व्हेजिटेबल्स घेवपा खातीर येता, बाकी फ्रुट्स घेवपा खातीर येता आणि कंटिन्युअसली बिजी ही एरिया असता कित्याक हे मेन म्हापसा मार्केट आणि हांगासर काही वेंडर जे आसा हे फ्रुट्स घेवन भायर बसतात। अचानक जे व्हेजिटेबल मार्केटाच्या कुशीक जे एक बिल्डिंग आसा त्या बिल्डिंगाचो काही स्लॅबाचे जे कुडके आसात पळय ते डायरेक्ट कॉन्क्रिटाचे सगळा पडलेले आसा। कित्याक जे बाल्कनी आसा त्या बाल्कनीचे जे काही कॉन्क्रिटाचो पीस आसा पळय सारको पिड्यार जाल्लो आसा, ताचो तो टेम्पर आसा तो सिमेंटाचो तो टेम्पर पूर्णपणे गेल्लो आसा आणि ह्या कारणाक लागून काही कॉन्क्रिटाचे जे पीस आसा पळय ते वयल्यान सकला पडले। देवाच्या कृपेन हांगासर कोण सकला नासलो आणि तो इंजर्ड जावंक ना। पण जर कोण सकला असलो आणि जर अचानक जर तो कॉन्क्रिटाचो पीस जर त्याच्या तकलेर पडलेलो जाल्यार तो इंजर्ड जावंक शकता आसलो, त्याची तकलेक भरपूरसो मार लागता आसलो। पण म्हापसा जी कोण कन्सर्न ऑथॉरिटी आसा त्यांच्यानी अशा बिल्डिंगेचेर लक्ष मारचो की ज्यो बिल्डिंगे ओल्ड जाल्या त्या बिल्डिंगेचेर काही लक्ष येवन मारपाची अत्यंत गरज आसा। कित्याक म्हापसा मार्केट म्हणत जाल्यार एक मेन म्हापसा मार्केट आसा। जाय तो लोक जो आसा हो म्हापसा मार्केटान आपले शॉपिंग करपा खातीर येता कित्याक हांगासर व्हेजिटेबल मार्केट आसा, फिश मार्केट आसा आणि सगळो लोक हांगासर शॉपिंग करपा खातीर येता। जर अचानक हो कॉन्क्रिटाचो पीस जर त्याच्या तकलेर पडलेलो जाल्यार कितेंय जावंक शकता आसले। सो मागतात जी कन्सर्न कोण ऑथॉरिटी आसा त्यांच्यानी अशा गोष्टींचेर लक्ष मारपाची अत्यंत हांगासर गरज आसा।